अशोक खरात प्रकरणात आता ईडी तपास करणार. खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. दमानियांकडे सीडीआर कुठून आला याची चौकशी करणार. सीडीआर कुणी लीक केलं याची चौकशी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी माहिती. कुंभसाठी 30,000 कोटींचं काम सुरू. साधू संतांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. दिल्लीतील काँग्रेसची समिती 6 दिवस बीडमध्ये तळ ठोकून काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल. जिल्ह्यात घेणार कार्यकर्त्यांचा नीतू वर्मा आढावा. वर्ध्याच्या समुद्रपूर ग्रामीण मंडळात भाजपचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान यशस्वी. कार्यकर्त्यांना संघटन बळकटीचे मार्गदर्शन. एकात्म मानवतावादाच्या विचारांवर विशेष भर. युतीत असलेल्या सेना भाजपमध्ये जुंपली. लाडकी विद्यार्थिनी योजनेवरून मोठे मतभेद चव्हाट्यावर. अशोक खरात प्रकरणात एसआयटी नेमली आहे. गरज भासल्यास सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचीही मदत घेणार. खरात सोबत झालेल्या कॉलच्या प्रश्नाला मात्र चंद्रकांत पाटलांकडून बघत. शिवसेना नेत्या मनीषा कायंदेची दमानियांनी विचारलेल्या सीडीआरवर प्रतिक्रिया. दमानियांचं विचारायला पाहिजे, आतली माहिती येते कुठून? दमानिया पोलीस खात्यात आहेत का? सीडीआरवर मुख्यमंत्री कार्यालयानं उत्तर दिलं पाहिजे. कायंदे यांची प्रतिक्रिया. शरद पवार यांची राष्ट्रवादी राहुरी पोटनिवडणूक लढणार. शिवसेना काँग्रेसशी चर्चा करून आजच अंतिम निर्णय. आज रात्री उशिरापर्यंत उमेदवारांचं नाव सुनिश्चित करणार. सूत्रांची माहिती. कोंढुकरातला फाशी झालीच पाहिजे. खरात प्रकरण जलद गतीनं न्यायालयात चालवावं. सुनील तटकरे यांची मागणी. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास समाजात चांगला संदेश जाईल. खासदार अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. अशोक खरात प्रकरण. एक विशिष्ट तारखेला खरातनं अनेक पतसंस्थेत खाते उघडले. त्या तारखेमागील रहस्य काय? पोलीस खात्यात चर्चेचा विषय. पोलिसांनी सर्व माहिती पतसंस्थांकडून मागवली. विश्वसनीय सूत्रांची माहिती. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. सोमवारी लक्ष्मण हाके बारामतीसाठी अर्ज भरणार. पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक. महाविकास आघाडी समन्वयाचा अभाव. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरून नवनाथ बन यांची महाविकास आघाडीवर टीका. काँग्रेस उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार. काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम. आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाणार. आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सुनेत्र पवार यांच्या विरोधात काँग्रेस धनगर समाजाचा चेहरा देण्याच्या तयारीत. खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर. खरात हवाला रॅकेट पंचतारांकित हॉटेलमधून चालवत होता. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. हॉटेलमधूनच कोट्यवधीची देवाणघेवाण. रॅकेटचे दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन. तर शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन. नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात पवारांची भेट घेतली. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया. सुनेत्र पवार उद्या आपला अर्ज दाखल करणार. आमच्या सर्वांसाठी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील प्रसंग. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्हा सगळ्यांचे प्रयत्न. बारामती पोटनिवडणुकीबद्दल सुनील तटकरे यांचं वक्तव्य. बच्चू कडू यांच्यावरचे आरोप खोटे. व्हायरल ऑडिओ क्लिप डुप्लिकेट असल्याचा आरोप. राजकीय षडयंत्र रचल्याचा प्रहारचे नेते जय बेलखडे यांचा आरोप. मराठी येत नाही तर रिक्षा परवाना मिळणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. रिक्षा चालकाला मराठी येणं ही अट अनिवार्य. त्यामुळे आता मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकाची संख्या घटणार. बहिणी आम्हाला भीक नको, पण कृषी खात्याचा गैरकारभार थांबवा. शेतकऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी. अशोक खरातकडून पतसंस्थेचीही फसवणूक. जगदंबा समता पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा व्यवहार. दोनही पतसंस्थेत खराचे 132 खाते असल्याचं समोर. ईस्टर हा पवित्र दिवस. नवचैतन्य आणि पुनर्जन्माचा उत्सव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ईस्टर निमित्त शुभेच्छा देत देशवासियांना संदेश. गडचिरोली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले मुख्यमंत्र्यांना. आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात घेतली भेट. जमिनी घेताना कोणावर जबरदस्ती केली जाणार नाही. संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. केरळमधील प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. तर एनडीएचं कौतुक केले. सत्तेत नसतानाही एनडीएकडून केरळचा विकास. यूपीएपेक्षा केंद्रानं विकासावर 5 पट अधिक खर्च. पंतप्रधानांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळमधल्या प्रचार सभेत घोषणा. 2029 पूर्वी महिलांना संसद विधिमंडळात 33% आरक्षण. महिला आरक्षणामुळे लोकसभेच्या दक्षिणेतील जागा घटणार नाहीत. मोदींची घोषणा. माढ्यात नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला अद्याप केंद्र सरकारची मंजुरी नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं चित्र.
गर्भाशय काढून टाकण्याचं शस्त्रक्रिया प्रकरण यासंदर्भात पुनर्गठित राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न. जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय. नीलम गोऱ्हे यांची माहिती. मंत्री राणे यांना माझं समर्थन. महाराष्ट्रातील सर्व मद्रसे उद्ध्वस्त करा, हिंदूंनी घरात शस्त्र ठेवा. आमदार टी राजा सिंग यांचं वक्तव्य. अशोक खरात प्रकरणाला वेगळं वळण. तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब. सूत्रांची माहिती. याआधी खरातची पत्नी आणि आता मुलगा फरार झाल्यानं तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचं संकलन आणि पुनर्भरण करावे. गृहनिर्माण संस्थांना महापौरांचं आवाहन. सांगलीत अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू. अन्य ठिकाणीही अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामेचे आदेश. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. विधान परिषदेसाठी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंना मोठा शब्द. जे नाव येईल त्यासाठी आमचं सहकार्य असेल अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. म्हाडाची सर्वसामान्यांसाठी राखीव घरं लाटणाऱ्यांविरोधात कारवाई. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक. बारामतीकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे. बारामतीकरांकडे मतदान रूपी दान मागू. लक्ष्मण हाके यांची पोट निवडणुकीवर प्रतिक्रिया. बारामती जय पवारांच्या आढावा प्रमुख उपस्थितीत. खरं तर आढावा बैठकीचं आयोजन. यावेळी जय पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद. भाषणादरम्यान जय पवार काही क्षण भावूक झाले होते. चैत्र यात्रा निमित्त तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. महाराष्ट्रासह देशभरातून भाविक तुळजाभवानीच्या चरणी आले. बेकायदेशीर पुतळा उभारण्याचं लोन आता पंढरपुरात. भोसे गावात उभारला रातोरात शिवरायांचा पुतळा. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांसह प्रशासन घटनास्थळी दाखल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकरच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट. कळमकर विरोधात महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर फरार. मालेगावात विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचं आंदोलन. प्रलंबित मागण्यासाठी भीक मागो आंदोलन. मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून केला निषेध. नांदेड शहरातील रस्त्यावरील अवैध अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई. अनेकदा सूचना देऊनही दुकानं उभारली. दरम्यान ही कारवाई सुरू असताना अतिक्रमणधारक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होती. युद्धाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात शांतीसाठी धरणे आंदोलन. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भूमिका घ्यावी. आंदोलनकर्त्यांची मागणी. वाशिममध्ये सरसकट पीक कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांनी वाशिम रिसोड रोडवर टायर जाळून निषेध आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान. सांगलीच्या जत शहराच्या मुख्य पाईपलाईन गळतीत हजारो लिटर पाण्याची नासाडी. महापालिका प्रशासन नगराध्यक्षांचं दुर्लक्ष. महिना झाला तरी गळती दुरुस्ती नाही. बेशिस्त वाहन चालकांविरोधात कल्याण वाहतूक पोलिसांची कारवाई. खडकपाडा परिसरात वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवली. मालेगावात महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम. सुमारे 200 पेक्षा जास्त अतिक्रमण जमीनदोस्त. मनपा अधिकारी अतिक्रमणधारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची. जेजुरीतील मार्तंड देवस्थान वादाच्या भोवऱ्यात कुस्ती स्पर्धांवर 10 लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात. चैत्र यात्रा आणि रविवारच्या सुट्टी असल्यानं तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह देशभरातून भाविक तुळजाभवानीच्या चरणी लीन. दर्शनासाठी मंदिर संस्थांकडून चोख व्यवस्था. गणपतीपुळे या ठिकाणी संकष्टीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. शाळांना सुट्ट्या असल्यामुळे समुद्र किनारपट्टी गजबजली. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पसंती. सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026चं आयोजन. ड्रोन शो ठरला महोत्सवाचं मुख्य आकर्षण. लातूर जिल्ह्यात एका महिन्यात 383 गुन्हे दाखल. 5.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. लातूर पोलिसांची विशेष मोहीम राबवत जिल्ह्यात कारवाई. जुगार अड्डे, गुटखा माफिया आणि वाळू तस्करांचे धाबे दणाले. सीईटी परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख. दोषींवर कारवाई करण्याची आमदार राहुल कुल यांची राज्य परीक्षा कक्षाकडे मागणी. कराडमध्ये दैत्य निवारणी संरक्षण भिंतीचं भूमिपूजन. वर्षभरात कामं पूर्ण करण्याची आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची माहिती. कामाची गुणवत्ता आणि दर्जामध्ये तडजोड न करण्याची सूचना. परभणी पोलिसांच्या टायसनची अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्ण झेप. नागपुरात या स्पर्धेत सिक अँड फाईन प्रकारात सुवर्ण तर ऑबिडियन्स अँड रिफ्युजल फूड प्रकारात रौप्य पद मिळवून पोलिसांचं नाव उज्ज्वल. शिरोळ पंचगंगा नदीची झाली विषारी. गटारगंगा अवघ्या 15 दिवसात दुसऱ्यांदा. मृत माशांचा खच. औद्योगिक विषारी सांडपाणी थेट नदीत. प्रदूषणाकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. जळगावात हत्येतील आरोपींची धिंड काढली. तरुणाला बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. हत्या करून आरोपी 2 महिने होते पसार. पोलिसांनी पिंपराडा परिसरात काढली धिंड.
पोलीस दलात इतिहास, पिता पुत्र दोघेही बनले आयर्नमॅन. पोलीस दलात प्रथमच वडील आणि मुलाने एकत्रच आयर्नमॅन किताब पटकावत इतिहास घडवलाय. लोकलच्या दाराजवळ उभं राहणं निष्काळजीपणा नाही. मुंबईतील लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीचं वास्तव पाहता हायकोर्टाचा निकाल. छत्रपती संभाजीनगर पालिका स्थायी समितीत नगरसेवकांची स्वेच्छा निधी पुन्हा सुरू करण्याची मागणी. ठराविक वॉर्डांनाच विकास निधी देण्याचा निर्णय. 90% कचरा वर्गीकरण, 80% कर वसुली अनिवार्य. ग्रामदैवत एकविरा देवी यात्रेनिमित्त नांदगावला जिल्हास्तरीय कुस्त्यांची दंगल. संग्राम गिडगे ठरला नांदगाव केसरी. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते देण्यात आली चांदीची गदा. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग विरोधात धरणे आंदोलन. तर अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई होणार. मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. अँटिलिया प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास सांगितला. आरोपी मनीष सोनीचा दावा करत कोर्टात धाव. एनआयएच्या एका अधिकाऱ्यानं साक्षीदार होण्यास सांगितलं होतं अशी माहिती. टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामा. श्रीनिवासन यांच्या नियुक्तीला टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहिल मेस्त्री यांचं आव्हान. त्यानंतर लगेचच श्रीनिवासन पायउतार झाले. धामणगावात यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा. आखाड्यात उत्तराखंडचा पैलवान हुड्डा आणि नेपाळचा पैलवान देवा थापा यांची चुरशीची कुस्ती. कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांची झाडावर चढून गर्दी. 113 वर्ष जुना एल्फिस्टन पूल इतिहासात जमा. एल्फिस्टन पुलाचे पाडकाम सुरू. यासाठी काल रात्री रेल्वेचा सगळ्यात मोठा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. लातूरच्या गांधीनगर भागात तुफान दगडफेक. उदगीर शहरात तणावपूर्व परिस्थिती निर्माण. दगडफेकीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. पुणे महापालिकेकडून शहरातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण सुरू. पावसानं शहरात 82 ठिकाणी झाडं कोसळली आहेत. झाड कोसळल्यानं फुल विक्रेता महिलेचा बळी गेल्यानंतर झाडाचं सर्वेक्षण सुरू. अकोल्यात पांडुरंग महाराज पाटकरांच्या 50व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन. राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन सेवा सादर करत महाराजांच्या कार्याला अभिवादन केलंय. सांगली कृष्णा नदीत मगरीच्या समोरच 2 तरुणांचे वाचवले प्राण. मासेमारीसाठी नदीत गेलेले तरुण पुलावरच अडकले. 5 तासांच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू फोर्सकडून तरुणांना वाचवण्यात यश. बीडमध्ये भव्य नारळी सप्ताहाचं आयोजन. संत साहित्याच्या माध्यमातून तरुण पिढीला देणार दिशा. व्यसनमुक्ती आणि सामाजिक उपक्रमांवर देणार भर. धाराशिवमध्ये सोलार प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड. स्थानिक ग्रामस्थांकडून गंभीर आरोप. ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी दिल्याचंही मात्र अद्याप ठोस कारवाई नसल्याची माहिती. पुण्यात 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. मतदान पडताळणीच्या कामात सहभागी होण्याचे आदेश देऊनही सहभागी न झाल्यानं गुन्हा दाखल. मुंबईत 13,500 नवीन कचरापेट्या खरेदीचा निर्णय. रस्त्यांवरील सार्वजनिक कचरापेट्यांची संख्या मात्र कमी करण्याची प्रक्रिया सुरू. नव्या कचरापेट्या नेमक्या कुठे ठेवणार असा प्रश्न उपस्थित. पालिका स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण. मुंबई महापालिकेकडून पुढील 2 वर्षांसाठी स्टेशनरी खरेदीस मंजुरी. सुमारे 3,86,00,000चा निविदा मंजूर. मुंबईत सीसीटीव्ही जाळे अपग्रेड. सुरक्षेसाठी महापालिकेचं हायटेक पाऊल. निविदा प्रक्रिया सुरू. एप्रिल अखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत. वर्ध्याच्या विरुळ परिसरात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं नुकसान. नुकसानीनं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर. पिकांची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. अवकाळी पावसामुळे ज्वारीचं पीक भुईसपाट. शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी. शेती पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. टोमॅटोचे दर घसरल्यानं मोठं आर्थिक नुकसान. दक्षिण सोलापुरात अवकाळी पाऊस आणि गारपीट. हातातोंडाशी आलेल्या पपईचं पीक झालं उद्ध्वस्त. 3.5 एकरवरील पपई बाग अवकाळीमुळे भुईसपाट. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हळदीचं नुकसान. हळद बाजारात विक्रीसाठी नेताना हळद भिजली. यामुळे हळदीला कमी दर मिळण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यात 3 दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर सुरू. 620 हेक्टरवर नुकसान. झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू. दुधाची झळ आणि अवकाळीचा तडाखा. बीडचा टरबूज उत्पादक शेतकरी संकटात. बाजारात टरबुजाचे भाव कोसळले. इराणमधील 345 भारतीय मच्छीमार भारतात परतलेत. मच्छीमारांचा एक गट आर्मेनिया मार्गे मायदेशी तर शनिवारी आर्मेनिया मार्गे भारतात परतले. गॅस एजन्सी धारकांना घरपोच सिलेंडर देणं बंधनकारक. जळगाव जिल्हा पुरवठा विभागाचे आदेश. कार्यालयातून होणारे थेट वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा. पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही युद्धाचा फटका. बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे प्रकल्प खर्च वाढण्याची शक्यता. सध्या डिझेलचा तुटवडा भासत असल्यानं ही परिस्थिती ओढवली आहे. सिमेंटच्या दरात देखील 10 ते 15 रुपयांनी दरवाढ.
डिझेल टंचाईचा फटका पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. डम्पिंग ग्राउंडवरील देखील याचा परिणाम पाहायला मिळतोय. समृद्धी महामार्गावर वन्यप्राणी बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू. वर्ध्याच्या आंजी वीट परिसरातील दिव्याजवळील घटना. वनविभागाकडून घटनेचा सखोल तपास सुरू. राधानगरी वन्यजीव अभयारण्यात 2 नर वाघांचं अस्तित्व. सह्याद्रीत 9 वाघांच्या अस्तित्वाची नोंद. वनविभागाकडून सखोल पडताळणी. सोलापूरच्या होनमुर्गी चाळकरी मुलाचा बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेले असताना घडली घटना. दोघांना वाचवण्यात यश. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील प्रकार. हरिदास कुबड्याचा मृत शेतकऱ्याचं नाव. रेती भरलेला ट्रक पळसगाव नदीत कोसळलाय. चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर पुलाची 100 फूट सुरक्षा भिंत तुटली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिंदेवाहीत अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट. पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात. कारसह 3 वाहनांची एकमेकांना धडक. अपघातात 3 जण जखमी झाल्याची माहिती. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत. नागपुरात मोकाट श्वानांचा हैदोस. श्वानांनी 5 वर्षात 44,000 नागरिकांचे तोडले लचके. 5 वर्षात रेबीजमुळे 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू. मनपाच्या प्रभावी उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह. वाशिम जिल्ह्यात 3 महिन्यात तब्बल 23 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर. मुंबईत तरुणीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक. 48 तासात 29 सीसीटीव्ही तपासून पोलिसांची कारवाई. डोंबिवलीत निवृत्त महिला अधिकाऱ्याला 55,000चा गंडा. मदतीच्या बहाण्यानं मुंबई पालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू. नांदेडमध्ये काल गँग वॉर नंतर पुन्हा एकाची हत्या. 24 तासातील 2 घटनेत 4 जणांची हत्या. नांदेड पोलिसांना गुंडांचं आव्हान. सावंतवाडीत भर बाजारपेठेत 6 दुकानं फोडली. सुमारे 7,000ची रोकड लंपास. चोरटे सीसीटीव्हीत कैद. बांद्यात एक्साईज बेकायदा दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई. 10,34,000ची दारू जप्त. या प्रकरणी आंध्र प्रदेश येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. गोंदवाव अशोक खरात प्रकरण. शिर्डीतलं भूखंड खरेदी प्रकरण भोवलंय. खरातसह 5 जणांवर गुन्हे दाखल. नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आरोपीचं नाव. ठाणे कारागृहात कैद्याकडून पोलीस हवालदारावर हल्ला. मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप. जुन्या वैमनस्यातून मारहाण आणि धमकी. मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल. चोरीच्या प्रयत्नातील 2 आरोपी रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात. परभणी रेल्वे स्थानकावरील घटना. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. भंडाऱ्यातील शेतशिवारात शेती साहित्य चोरणारी टोळी सक्रिय. बिनाखी परिसरात कृषी पंपांना केले जाते टार्गेट. सोलर पॅनलमध्ये तांब्याचे प्रमाण अधिक असल्यानं केबल चोरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.